नमस्कार, स्वामी आशीर्वाद चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज दीपामावस्या, सर्वांना त्याच्या हार्दिक शुभेच्छा। सर्वांनी छान पूजा केली असेल देवापुढे, दिवे स्वच्छ करून साफ करून एकदम छान अशी मनोभावी ज्यांनी सगळ्यांनी मी पण पूजा केली। आज आपण बघतो की आपल्या घरातील इडापिडा टळून जे आपल्या अज्ञात रोगराई आहेत त्या दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी आपण दीप प्रज्वलित करत असतो, होय की नाही। आणि दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हीच आपली भारतीय संस्कृती सांगत असते। म्हणूनच आपण दीप प्रज्वलित करत असतो। आषाढ अमावस्येला म्हणजेच दीप पूजनाचे महत्त्व खूप सांगितलेले आहे। आषाढ अमावस्या म्हणजे कोणतीच हीच दीप अमावस्या। आपल्या घरातील जे पूर्वजांना मुक्ती मिळावी, तसे घरात आपल्या सुख शांती राहण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे। सायंकाळी आपल्याला काय करायचं आहे की आपल्या घरात सुख शांती नांदण्यासाठी पूर्वजांचे स्मरण करायचे। सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचे, पूर्वजांचे स्मरण करायचे आहे। आणि पिठाच्या कणकेचा एक दिवा करून तो दिवा आहे आपल्याला दक्षिण दिशेला लावायचा आहे। त्यावेळेस आपण सांजेच्या टायमेला देवापुढे दिवा वगैरे लावतो, त्यावेळेस ही उपाय केला तरी चालेल। तुम्ही पहा, खूप फरक जाणवेल तुम्हाला। नक्की हा उपाय करा। धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।